नमस्कार, मी कृष्णा कुंडलिक जायफ आहे. आम्ही दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय तहसील कार्यालय कर्जत येथे आमरण उपोषण केलेले होते. बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीने आमच्यावर जो काही अन्याय केलेला आहे त्या अनुषंगाने प्रशासनातील काही जे काही अधिकारी आहेत ते देखील आमच्यावर अन्याय करत आहेत. या सगळ्या प्रकाराविरुद्ध आम्ही उपोषण केलेले होते. उपोषणाच्या 5व्या दिवशी माननीय तहसीलदार साहेब कर्जत यांनी आम्हाला समाधानकारक लेखी म्हणणे दिलेले होते. त्या अनुषंगाने आम्ही हे उपोषण तात्पुरते स्थगित केलेले होते. परंतु जे काही आमच्या अपील किंवा केसेस काही महसूल अधिकाऱ्यांपुढे पेंडिंग आहेत त्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करत त्यांना पुढील तारीख दिलेली आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात माझ्या वडिलांना उपोषणामुळे एक थोडासा किडनीचा त्रास देखील चालू झालेला आहे आणि या सर्व प्रकारामुळे आमच्या कुटुंबावर एक प्रकारे मोठा आघात झालेला आहे. व मध्यंतरीच्या काळात आम्हाला अशा गोष्टी कानावर आलेल्या आहेत की समाजामध्ये अशा काही चर्चा आहेत की हे प्रकरण कुठेतरी मिटलेलं आहे का किंवा तुमची कुठेतरी तडजोड झालेली आहे का. तर मी आपल्या सर्वांना या व्हिडिओमधून हे सांगू इच्छितो की अशी कुठल्याही प्रकारची तडजोड झालेली नाही आहे. आमचं कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे. ही जी काही क्षेत्र आहे स्वकष्टातून कमवलेल्या पैशातून हे जमीन विकत घेतली होती आणि असे आम्ही कुठलेही बारामती ॲग्रोसारखे कंपनी असतील यांच्या प्रलोभनाला कुठेही बळी पाडणार नाही. व आमचा जो काही लढा आहे की आमचं क्षेत्र आम्हाला परत पाहिजे तो आम्ही कायम ठेवणार आहोत. परंतु मी सध्या काही कामानिमित्त बाहेरगावी आहेत. माझे वडिलांशी फोनवर बोलणे होत आहे. परंतु वडील मला नेहमी म्हणत आहेत की या सर्व प्रकारामुळे मला एक मानसिक आणि शारीरिक धक्का बसलेला आहे आणि येत्या 17 किंवा 18 नोव्हेंबरला मी बारामती ॲग्रो यांचं जे काही पिंपळेला कार्यालय आहे तिथे जाऊन मी आत्मदहन करणार आहे. आणि ही जर घटना घडली या सर्व घटनेची जबाबदारी बारामती ॲग्रो लिमिटेडचे जे काही चेअरमन असतील कोणी MD या सर्वांची जबाबदारी राहील याची मी तुम्हाला माहिती देतो.